तर नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. मित्रांनो, गाई, म्हशी या इतर कोणतेही दूध उत्पादक जनावर असेल किंवा बैल किंवा असू शकतात. पण मित्रांनो, जेव्हा उन्हाळा होतो समधीकड हे वाळण्याची परिस्थिती होते आणि आपल्या घरांना जनावरांना खाण्यासाठी काही नसते. त्याच्यासाठीच आपण खाण्यासाठी एक मुबलक प्रमाणात कमी पाण्यात निघणारं पीक आहे ते म्हणजे ज्वारी. ते आपण आता सध्या लागवड करीत आहोत. आता लागवड करून काय फायदा होणार आपला ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे पहा, आता आमच्यापाशी पाणी आहे थोडंफार. त्या पाण्यात आम्ही त्याच्यामुळे आम्ही ज्वारी टाकलेली, कारण की आपले जेव्हा जनावर नेमकेच उन्हाळा भर लागते तेव्हा हिरवं खायला काहीच नसते. तर आता ह्या अशा प्रकारे आम्ही छऱ्या केल्या आहेत. लहान लहान छऱ्या केल्यानंतर अशा प्रकारे पाणी सोडून त्या ज्वारी शिकलेली ही एक भिजलेली आहे. पहा, हे गवत बरोबर जेव्हा ऊन चांगलं तपतंय, म्हणजे उन्हाळा जेव्हा कडक असते तेव्हा प्राण्यांना पाणी प्यायला नसते, तेव्हा हिरवा चारा तर लांबच राहिला त्या सीजनला खायला येते. हे पहा, आता पाणी देत राहिलं. हे पहा, पाणी यायला इकडं मस्त प्रकारे. आणि इकडे आपण ज्या जनावरांसाठी खायला टाकलेले, आपल्यापाशी शेळ्या असो, बैल असो किंवा गाई असो, म्हशी असो, हिरवा चाऱ्याची गरज समजायलाच पडते. पण अशा प्रकारे तुम्ही लागवड करा की तुमचे चारा मोकळ्या प्रमाणात राहील. जेव्हा ऊन कडकतं पण तेव्हा पण तुम्हाला चाऱ्याची कुठेही कमतरता भासू नये. त्याच्यामुळं चारा अशा प्रकारे टाका की टप्पे टप्पे करून टाका. आता आपण टप्पे टप्पे केले आहेत. काही काल टाकलेला आहे, काय आज टाकायला, काही अजून 2 दिवसांनी टाकायचं, अशा प्रकारे. कारण की खायला बी उशिरा येते, म्हणजे खायला पुरते जनावरांना महिना 2 महिनेभर, आणि ती लवकर तोड्याची गरज बी नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हिरव्या चाऱ्याची नियोजन करा आणि तुमचे पशुपालन यशस्वी करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेवढं धन्यवाद.